नाहीत, कोणी बी नाही. हे आमचं सकू मधलं बोलणं आहे. आता ती बोलणार. बोल सकू. माझा विश्वास आहे की माझ्या विठुरायानेच मला वाचवलंय, आणि जर तुम्ही मला वाचवलं असेल ना, तर त्यापेक्षा मला चटके बसले असते ना तरी चाललं असतं. तुला चाललं असतं ग, पण आम्हाला नसतं ना चाललं. कसं आहे ना सकू, कस्तुरी मुरुक माहितीये का तुला? कस्तुरी मुरुक त्याच्या बेंबीतच असतोय सुगंध, पण ते भटकतय राना वना तिकडं तिकडं. कुठून आला सुगंध, कुठून आला सुगंध, कुठून आला सुगंध. तसं तुझं आहे. तुला कळतच नाहीये का तू किती महत्वाची आहे, किती थोर आहेस सकू. अगं तू तुझी घरोबाची लई मोठी भक्त होणार आहेस. तुला आमच्या मठात आमच्यासारखा मान मिळणार आहे. फक्त इटोबाची कास सोडायची आणि जिंगरोबावर निष्ठा दाखवायची. एकदा का जिंगरोबावर तुझी निष्ठा झाली ना की मग इथं या आसनावर बसशील सखू. तू या आसनावर. आणि मनोरमेला बी तुझ्या पाया पडावं लागल. लागल मनोरमेला बी सकूच्या पाया पडावं लागल. आणि नुसती मनोरमाच काय, सखूबाई मोठी झाल्यानंतर आम्हाला बी त्यांच्या पाया पडावं लागल. वय आम्हाला बी. पण त्यासाठी इटोबाला इसर आणि झिंगरोबाला जवळ कर. त्याच्या पाया पड सकू, नाही तर अनर्थ होईल. जिंगरोबाचा कोप होईल. अख्खं गावाचा नाश होईल. सत्यानाश करून टाकल जिंगरोबा. आणि तुझ्या एकटीच्या हट्टापायी तुझ्या जवळच्या माणसांना बी त्रास होईल सकू. ती जनी ती गंगी, त्यो शंकर्या, ते कोकरू, समजांना त्रास होईल एकट्या तुझ्या पायी. आणि एवढंच काय, तुझ्या घरच्यांना बी त्रास होईल. आणि या सगळ्यांचं पाप तुझ्या माती लागू नये म्हणून मी आत्ताच कमीपणा घेऊन तुझ्या पाया पडतोय. बाबाजी, माझ्या पाया पडण्यापेक्षा माझ्या विठुरायाला शरण जा. माणसाच्या पाया पडण्यापेक्षा देवाच्या पाया पडा. मग तुमचा सगळा अहंकार गळून पडेल. गप्पा बस. तुझी बाबाजींसमोर बोलायची लायकी तरी आहे का? मी चुकले असं मला वाटत नाही. आणि कोणताही देव जर तो खरंच देव असेल ना, तर एकाच्या चुकीपायी तो दुसऱ्यांना शिक्षा देत नाही. मी चुकले की नाही चुकले ते माझा विठुराया ठरवेल. त्याच्यामध्ये जर मी चुकलेले असेल ना, तर तो काय किंवा झिंगरोबा काय कोणतीही शिक्षा देईन ना, ती मला मान्य आहे. पण माझा मार्ग ठरलेला आहे. बाबाजी,
तुमचं म्हणणं मला कधीच पटणार नाही, पण आमच्या विठ्ठल भक्तांची ही एक परंपरा आहे. समोर लहान असो व थोर, प्रत्येकात आम्ही त्या हरीचा अंश मानून नतमस्तक होतो. तुम्ही वयाने मोठे आहात तरी माझ्या समोर झुकलात, म्हणून मी तुमच्या पाया पडले. पण माझा विठुराया सोडण्याची अट मला कदापि मान्य नाही. बस बस, आमच्या डोसक्यातल्या नसा फुटतील आता. बस, मरल ही पोरगी, मरल स्वतःच्या अहंकारामुळं आणि अख्ख्या गावाला घेऊन डुबल. म्हणून मी सांगून ठेवतोय, हिला कोणी बी शिक्षा करायची नाही. आता हिला जी काही शिक्षा होणार आहे ती आमचा या जिंगरोबाच करल. वय, आणि अशी भयंकर शिक्षा करल, अशी भयंकर शिक्षा करल का अख्खा गाव रक्ताचे अश्रू गळल. बाबाजी, बाबाजी, चेटकिडी, मी आता तुझा जीव घेईन. ज्या मातीत ना आलीस ना त्याच मातीत गाडल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तुला ना म्हणून आम्हा शुद्धीवर ये. आता तुझा बाबाजी काय म्हणला? सखूला आता हात सुद्धा लावायचा नाही. बाबाजी, 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 बाबाजी. विठुऱ्या, कसली अघोरी भक्ती आणि हा कुठला अट्टहास. रक्ताचा अभिषेक करून कधी कुठला देव प्रसन्न होतो का रे? विठुऱ्या, तुझी खरी भक्ती यांना शिकव ना, म्हणजे रक्तापेक्षा 2 थेंब आसवांनी सुद्धा देव पावतो हे यांना कळलं असतं. तुम्ही वयाने मोठे आहात तरी माझ्या समोर झुकलात, म्हणून मी तुमच्या पाया पडले. पण माझा विठुराया सोडण्याची अट मला कदापि मान्य नाही. बाबाजी, या जखमा कशा पायी पुसताय? गावासमोर तर आपण या जखमेवर भांडवल केलं होतं ना. अरे मूर्खा, या खोट्या जखमा कशाला मिरवायच्या आहेत आता? खऱ्या जखमा तर इथं झाल्या आहेत, इथं. आणि त्यात पातूर ठसठसताय. ती जखून असती आमच्या डोसक्यावर, आणि तुला काय या खोट्या जखमांचं पडलंय? पण बाबाजी, त्या चक्कूच्या कशा पायी नादी लागते? कशाला एवढं महत्व देते त्या पोरीला? सोडून द्या त्या पोरीला. अरे बिनशिंगाच्या बाईला, हा? तुला काय वाटतं आम्हाला खूळ लागले वैर? या सकुनी अख्ख्या गावामोर आमचा अपमान केला, तमाशा मांडला आमचा, उघडा केला आम्हाला पार. आणि जिंगरोबाला राक्षस म्हणाली ती, राक्षस. मग तिला काय असं सोडून देऊ वैर? अरे तिच्यावर सूड नाही उगवला तर काय किंमत राहील रे आमची? पण ती ऐकत नाही ना. सखूची ताट माना सरळ नाही केली, मग या गावात कोणी भक्त राहील का आपला? समजा इट्टाल 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 म्हणत फिरतील. अरे भिकेला लागू र बाहेर, आपण भिकेला. या दुगरच त्या सखूला आपल्या बाजूला वळविलं असतं ना, तर ती आज जिंगरोबाचं भजन करत असती र, जिंगरोबाचं भजन. आणि समजा लोकांनी इट्टोबाची एकादशी विसरून गुरु जिंगरोबाची अमावस्या साजरी केली असती र. बाबाजी, आज पदूल का तुम्ही कमी प्रयत्न केलेत? जाऊ द्या ना, आता तरी सोडा ती जाणार.
मुडदा बसवला तुझा. बोल परत. ए बाहेर्या, म्हणजे काय आम्ही हार मानायची वैर माघार घ्यायची? हा, यो नागोजी वाघ आहे, वाघ. माघार न घेणारा वाघ. आणि एकदा काय नागोजी वाघाने शिकार हेरली का मग तिला तो संपून टाकतो, पार मारून टाकतो. कळलं काय? बोलशील काय परत? हे गावकरी समजे आहेत भित्रे, आणि ती सखोय बारकीशी पोरगी. आता आम्ही जे ठरवलंय ते करून धावणारच. ती सखू जर आमच्या पंजात आली नाही तर मग आमच्यातला सैतान जागा होईल आणि तो अख्ख्या गावाची माती करल. अख्खा गाव बेची राख करून टाकल. बाजा, ए बाजा, बाजा. अरे बाबाजी प्रकट झालं. हो, काय बोलतोस? हा. तू खरं सांगतोयस ना? अरे एकदम पक्का. बाबाजी प्रत्यक्ष झुंगरोबाला भेटून मठात सुखरूप परत आलेत. बाजादा, अरे लय झाक झालं बघ. आता झुंगरोबाच्या कोपातून हे गाव मुक्त व्हायलाच पाहिजे. वय वय. बाबाजी आले, आता आपलं रक्षण होणार. जय नागोजी बाबा. जय नागोजी बाबा. चला आपण बाबाजीचं दर्शन घ्यायला जाऊ. ए थांबा थांबा, इथेच जाऊ नका. आपण आधी पाटलांच्या घराकडे जाऊया. पाटलांना सोबत घेऊन मठात जाऊ, म्हणजे बाबाजी मानतील. हा, चला चला, उशीर करू नका. चला चला. अहो, रागवलात का? नाही, पण मला बोलायचं नाही. का? तू मलाही उलट बोलू शकतेस. म्हणजे मी बाबाजींना बोलले ते का? बाबाजींना बोललीस? फक्त रमाई आणि बाबाजी का चिडले ते मला आज कळलं सखू. कशा पद्धतीने बोलत होतीस तू सखू? तुझं बोलणं बरोबर असलं तरी तू मोठी नाहीयेस. हे सगळं बोलणं म्हणजे काय, आपलं वय काय, आपण सगळ्यांसमोर काय व कसं बोलतो. अहो पण आजवर ते का थांबलीस का? बोल. आजवर त्यांनी तुझ्यावर खूप अन्याय केला, खूप काही काही केलं असंच म्हणायचं होतं ना? तरीही जे चूक ते चूकच सखू. अगं काय आवेश होता. ही माझी बायको बोलते यावर माझाच विश्वास बसत नव्हता. खरंच सखू, आजवर तुला असं मोठ्याने बोललेलं ऐकायची बघायची सवयच नाहीये मला. क्षणभर असं वाटत होतं की दुसरीच कोणीतरी बाई बोलतीये ही. अगं माझे पाय थिजून गेले होते सखू. अहो माझं चुकलं, मला क्षमा करा. मी परत असं नाही करणार. धनुष्यातून सुटणारा बाण आणि ओठातून बाहेर पडणारा शब्द एकदा का बाबाजी, गुरुजी इंग्रोबा, माझ्या पत्नीच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो. क्षमा करा. बाबाजी, मी यसाजी पाटील, म्हणजे या गावचा पाटील म्हणून विनंती करतोय. वाचवा बाबाजी, वाचवा. आता आमसने तुमच्याशिवाय कोणाचाच आधार नाही. बाबाजी, यो गावावर जो आगीचा पाऊस पडतोय त्याच्यातून तुम्हीच आमसने बाहेर काढू शकता. बाबाजी तर हो बाबाजी, आमच्या वस्तीत बी घरदारं जाळली. आता काय करावं? बाबाजी, यो अग्निवर्षाव थांबवायची ताकद फक्त तुमच्याकडे आहे. होय बाबाजी, यातून फक्त तुम्हीच बाहेर काढू शकता आम्हाला. पण हे तुमच्या त्या सखूबाईला पटतंय का? तुमचं समध्यांचं दुःख इतपातूर पोचतंय. वय समजतंय आम्हाला.
पण याला जबाबदार कोण आहे? ती सखू. काल तिनं आमचा उद्धार केला. काय बाय रचून समजा गावासमोर कांगावा केला. याचा आम्हाला नाही, पण जिंगरोबाला तर राग येतो की नाही? हा? आम्ही सोडो, पण जिंगरोबा तो सूड घेणारच की नाही? घेतला. आमचं जाऊ दे एक वेळ, पण आमच्यासारख्या शिष्याचा असा अपमान झिंगरोबा खपवून घेणार नाही, कधीच नाही. बाबाजी, हे म्हणजे असं झालं की वैर सखूचं अन्न तराच गावाला. बाबाजी, आमच्या वतीनं तुम्ही झिंगरोबाला सांगा. हा? तुम्ही सांगा, आमच्यावर राग काढू नकस. आता तुम्ही गावचं पाटील म्हणल्यावर तुमचं मान तर राखायलाच पाहिजे. तुमच्या मोर जिंगरोबाला सांगतो, हा? त्याला विनंती करतो. मग जिंगरोबा जे काय सांगल ते तुम्हाला थेट सांगल, ठीक आहे काय? नाहीतर एक काम करा की दवंडी द्या गावामध्ये समध्यांना. म्हणावं, ज्यांना जिंगरोबाचा कोप नकोय, किरपा हवीये, अग्नीचा पाऊस पडायला नकोय, त्यांनी थेट जिंगरोबाच्या माळावर या. ऐका ऐका, काल गावात मंदिराबाईंच्या सुनेनं म्हणजे सखूनं झिंगरोबांचा अपमान केला. त्यांची पूजा केली नाही, त्यांना निवेद दावला नाही. वर ते देव नाहीत, राक्षस आहेत असे बोलले. हो, काही लोकांनी त्यांना साथ दिली, तेव्हा गुरु झिंगरोबाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यांचा महाकोप झाला, तेव्हा गावावर अग्निवर्षाव झाला. हो, गुमान उभं राहून तुम्ही समध्या गावकऱ्यांनी बी सखूला साथ दिली. पाप केलं समध्यानी, तेव्हा पापातून माफी मागायची असेल, गुरु झिंगरोबाची कृपा हवी असेल तर झिंगरोबाच्या माळावर या. हो, अगं काय झालं? वाघ मागे लागले सगळी धावत का आलीस? अगं तुला सांगायला आलीये की गावात दवंडी दिली आहे तुझ्या आणि सगूच्या नावाचा उद्धार होतोय. हो काय, मला हेच सांगायला आलीयस? यमुने, तुला ना कुठल्या गोष्टीला महत्व द्यावं ना तेच कळत नाही. अगं दवंडीत पुढे काय म्हटलंय ते महत्वाचं आहे. ज्यांना कुणाला गुरु झिंगरोबांची कृपा हवी असेल त्यांनी माळावर या. अगं तेच मी सांगायला आले. म्हणजे रमाई तू तिकडेच जातीयस? शेला घेतलायस म्हणजे नक्कीच. हो. रमाई मी पण येते ना. नाही नको, तू शंभू बाळाला सांभाळ. अगं शंभू बाळाला मी काकूकडे देईन, मी पण येते. नको म्हंटल ना तुला, नको. अगं पण का रमाई? अगं असं काही नाही, पण नकोच. नाही रमाई, नक्कीच काहीतरी आहे, तू सांगत नाहीस. मला असं वाटतंय तुझं येणं अशुभ आहे. म्हणजे बाबाजींचा कुठलाच डाव साध्य होत नाही. आजवर सखूची खेटराने पूजा असो किंवा आसूड मारायची शिक्षा असो, तू आलीस म्हणून मी पांढऱ्या पायाची आहे. काय आहे हे रमाई? तू असं कसं म्हणू शकतेस? आणि ह्याच न्यायाने हाच नियम तुला सुद्धा लागू होतो ना? आणि आता सखू तिकडे नाहीये, गुरु झिंगरोबांची कृपा होणार आहे, तर मी का नको रमाई? बरोबर, ठीक आहे, तू पण चल. उगाच पाल्ला लावू नकोस. शंभू बाळाला जाऊबाईंकडे देऊ आणि लगेच निघू. मला कुठेही उशिरा जायला आवडत नाही. चल. वच्छे बहुतेक आपल्या घराची फाळणी होणार. झिंगरोबा आणि विठुराया असे दोन तट पडणार आहेत. मग मी स्वयंपाक कुठच्या बाजूचा करायचा आणि आपण कुठल्या भागात राहायचं? प्रश्नच आहे. झिंगरोबाच्या गटात गेलो तर मग दादाची भीती आहे, आणि दादाच्या गटात गेलो की मग झिंगरोबाची. मग आपण आहे ना ह्या मधल्या भिंतीवरच राहू, म्हणजे ना तळ्यात
ना मळ्यात. ए बाजादा हा अरे ते काय आहे? वकील आहे का मा झिंगरोबाचा. आणि इथे मी जे काय आहे त्याच्या आजूबाजूला शुंभ्या आणि बाबाईचे सेवक आहेत. म्हणजे हे बाबाईचंच काय बाय आहे. हा माफीनामासाठी बोलवलं होतं ना. ती झिंगरोबाची मोठी मूर्ती असेल. हा अरे कापड दुरू झालं की कळलंच. रमाई हे असं अधांतरीत काय लटकवलंय आणि झाकून का ठेवलंय? बाबाजी आल्यावरच कळेल काय ते. काहीतरी महत्वाचंच दिसतंय. मराल ही पोरगी मराल स्वतःच्या अहंकारामुळं आणि अख्ख्या गावाला घेऊन डुबल. रमाई आणि बाबाजी का चिडले ते मला आज कळलं सखू. अगं कशा पद्धतीने बोलत होतीस तू? तुझं बोलणं बरोबर असलं तरी तू मोठी नाहीयेस. हे सगळं बोलणं म्हणजे काय? आपलं वय काय? आपण सगळ्यांसमोर काय व कसं बोलतो? ही माझी बायको बोलते यावर माझाच विश्वास बसत नव्हता. खरंच सखू आजवर तुला असं मोठ्याने बोललेलं ऐकायची बघायची सवयच नाहीये मला. क्षणभर असं वाटत होतं की दुसरीच कोणीतरी बाई बोलतेय ही. सखू मला असं वाटतंय की आता परिस्थिती फार आता हिला जी काही शिक्षा होणार आहे ती आमचा या झिंगरोबाच करल. आणि अशी भयंकर शिक्षा करेल अशी भयंकर शिक्षा करेल का अख्खा गाव रक्ताचे अश्रू गाळल. सखू अगं मी मगाच पासून बोलतोय तुझं लक्षच नाहीये. मी काय सांगतोय ते ऐक ना तू. काय? सखू तुझ्या स्वभावानुसार तुला गावकऱ्यांची काळजी लागलेली असणार आणि त्या भरात तू 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 काहीही करशील. म्हणजे तुला झिंगरोबांची क्षमा मागायची आहे का? नाही ना? नाही अजिबात नाही. हे बघ मग तू झिंगरोबाच्या माळावर जाण्याचा विचार सुद्धा करू नकोस सखू. रमाई तिथे गेलीये. रमाई तुझ्या वतीने क्षमा मागे. हे बघ रमाई इथे कितीही ओरडली असली तरी तिथे तुझ्या वतीने क्षमा मागायला ती मागे पुढे बघणार नाही. रमाई झिंगरोबांना मानते त्यामुळे तिला त्यात काही वावगही वाटणार नाही. पण तू तिथे जाऊ नकोस. तुझ्यासाठी हा विषय संपला. कळतंय?